आता बातम्या आहेत दिल्लीतून। संसद भवन परिसरातील धक्काबुक्कीच्या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय। या प्रकरणामध्ये राहुल गांधी यांची चौकशी होणार आहे। संसदेत झालेल्या धक्काबुक्कीच्या वेळी भाजपचे 2 खासदार जखमी झाले होते। गुरुवारी भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणाबाबत संसद मार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी सारंगी यांची चौकशी केली असून आता पोलीस राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। आपल्या सोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नितीन राऊत सर आहेत। राऊत साहेब, आपण पाहिलं की राहुल गांधींवरती गुन्हा दाखल झालेला आहे, खासदारांना मारहाण केली अशा सगळा प्रकार आहे। कसं बघताय सगळ्या घटनेला? एक दबाव तंत्र विरोधी पक्षावर टाकण्याचं काम या देशामध्ये सुरू आहे आणि त्या दबाव तंत्राचाच हा भाग आहे। नेत्यांना विरोधी पक्षाच्या त्यांच्यावर गुन्हे टाकायचे, गुन्हे लावायचे, कलमा लावायचं सरकार यांची आहे। सर्व पोलीस यंत्रणा यांच्या हातामध्ये आहे, पाहिजे या न्यायिक यंत्रणा यांच्या हातामध्ये आहे। पाहिजे तसं करायचं आणि तोंड दाबायचं विरोधी पक्षाचा। हा प्रकार या ठिकाणी उघडपणे होतो आहे, याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आहोत। राहुल गांधींनी यात्राही काढली होती, तर मात्र त्या यात्रेचं कनेक्शन अर्बन नक्सल सोबत दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांचं सुरू आहे का? अत्यंत केविलवाना प्रकार। आता भारत जोडो यात्रा, त्या यात्रेमध्ये गरीबही होता, त्या यात्रेमध्ये कलाकारही होता, त्या यात्रेमध्ये शेतकरी होता, त्या यात्रेमध्ये मजूरही होता, त्या यात्रेमध्ये संतही होते, आम्ही सुद्धा होते, तुषार गांधींसारखे लोक त्या ठिकाणी होते, विचारवंत होते। तर हे यांना अर्बन नक्सल वाटतात काय? यांनी हा प्रकार यापूर्वीही भीमा कोरेगावच्या प्रकरणात केला आणि लोकांना छळण्याचा प्रयत्न केला, दाबण्याचा प्रयत्न केला। यांच्या विरुद्ध कोणीही काही बोललं, गरड ओकली, तर त्यांना हा देशद्रोही वाटतो, अर्बन नक्षल वाटतो। देशोधडीला लावण्याचं काम जे आहे ते कुठेतरी महायुती सरकार करत असल्याचा आरोप नितीन राऊत यांनी केलेला आहे। कॅमेरामन राजेश मन्यार सोबत उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।